अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। चिखलदरा येथील नागापूर आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि माजी आमदारांनी पोलिसांसमोर मोठा गोंधळ घातला आहे। संतप्त जमावाने मृत बालिकेचा मृतदेह घेऊन पायदळ जात असताना पोलिसांनी त्याला अडवले। त्यानंतर माजी आमदार राजकुमार पटेल यांनी पोलिसांशी हुज्जत घालत अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त विधाने केलीत। नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी यावर काय भूमिका घेतली हे पाहूयात। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनी सुमर्ती जामुनकर हिच्या मृत्यूनंतर संतप्त वातावरण निर्माण झाले। सुमर्ती ही गंगाखेडा येथील होती। तिच्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांसह माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी चिखलदऱ्यात नाटकीय आंदोलन सुरू केले। पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि पटेल पिता पुत्रांनी मृतदेह धारणी येथील प्रकल्प कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला। याच प्रयत्नात त्यांनी धारणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटंजवळ मृतदेह ठेवून नाटकीय आंदोलन केले। यामुळे रस्त्यावर मोठा तणाव निर्माण झाला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई केली। त्यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आणि मृतदेह गंगारखेड येथे पाठविला। त्यानंतर पोलिसांनी माजी आमदार राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांना ताब्यात घेतले। गुरुवार रोजी चिखलदरा पोलिसांनी दोघा पितापुत्रांची आरोग्य तपासणी करून त्यांना अटक केली। राजकुमार पटेल यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे। या घटनेमुळे आदिवासी पाड्यामधील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने मृत बालिकेच्या कुटुंबियाला तात्काळ मदत द्यावी आणि या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। माजी आमदारांनी केलेल्या वक्तव्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।